महाराष्ट्र माझा 24 निवडणूक विषय 2026 परभणी महानगरपालिका प्रभाग क्रमांक 15 चे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर केदार कटिंग यांच्याशी बातचीत केलेली आहे विभागीय संपादक मनोहर मोपकर यांनी। यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की केंद्रामध्ये मोदींचं सरकार आहे, राज्यामध्ये देवाभावांचं सरकार आहे, त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 15 मध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्या आणि इथं सुद्धा केंद्रातील तसेच राज्यातील योजना आहेत त्या लागू करण्यासाठी तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदान करा। महानगरपालिकेमध्ये आणि लोकांकडे तुम्ही काय व्यवस्था करणार आहेत? नमस्कार, मी डॉक्टर केदार लक्ष्मणराव कटिंग प्रभाग 15 मधून पुण्या पुरुष गटातून उभा आहे। भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींचं भक्कम सरकार आहे। महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार आहे। आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर ह्या आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून लाभलेल्या आहेत आणि असं एवढं सर्व वरती भक्कम सरकार असताना या ठिकाणी महानगरपालिकेवर जर कमळ फुललं आणि पुढच्या काळामध्ये ह्या शहराची जी काही दुरावस्था आहे किंवा ज्या सुविधांपासून नागरिक फार दूर आहेत, जे रस्ते, नाल्या, पाणी आणि वीज, त्यासाठी आत्ताच आपले लाडके मुख्यमंत्री येऊन गेलेले आहेत। त्यांनी ह्या शहरासाठी 409 कोटीची सुधारित अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि रोड ही योजना पारित केलेली आहे। ती लवकरच नाही काय कार्यान्वित होईल। त्यानंतर ह्या शहराला स्वच्छ पाणी पुरवठा मिळण्यासाठी आपल्या येलदरी धरणातून पाईपलाईनद्वारे इथं पाणी येईल, जे की अगोदरचं पाणी राहटीहून येतं आणि त्यामध्ये आपल्या घामुड्याचं पाणी जाऊन दूषित करतं। असं दूषित पाणी टाळून आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डायरेक्ट येलदरी धरणातून मुंबईच्या धर्तीवर आपल्याला पाणी पुरवठा केला जाईल आणि इथल्या नागरिकांसाठी अनेक सुविधा पुढच्या काळामध्ये सरकार देतच आहे, त्यापुढेही देत राहील। विशेषतः लाडकी बहीण जी योजना आहे ती नक्की चालू राहणार आहे। जोपर्यंत देवाभाऊचं सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। आणि सर, सुशील बेरोजगार महिलांकरता काय आपला उपक्रम राहतील नगरामध्ये? सुशिक्षित महिलांसाठी, बेरोजगार महिलांसाठी आताच आपण लखपती दिदीच्या स्वरूपानं अनेक छोटे छोटे स्टार्टअप सुरू करण्यासाठी हे करत आहोत। आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच त्या पद्धतीनं लखपती दिदींचं काम चालू आहे। आपल्या जिल्ह्यातही 1 लाख लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट आपल्या पालकमंत्र्यांनी ठेवलेलं आहे।